केंद्र सरकारने बाजार समितीमध्ये जे नाफेड कांदा खरेदी करणार आहे त्यांना जे शुल्क आहे बाजार समिती ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी याला विरोध केलेला आहे. ते म्हणतात आम्हालाही मग सूट द्या. मग बाजार समितीचा कारभार कसा चालतो? नाही, असं आहे की नाफेड आणि एनसीसीएफने बाजार समितीमध्ये येऊन कांदा खरेदी करावा ही शेतकऱ्यांची मागणी होती. कारण बाहेर जर तो कांदा खरेदी झाला तर त्याचा कुठलाही फायदा शेतकऱ्याला होत नाही. बाजार समितीमध्ये खरेदी झाली तर व्यापारी आणि नाफेडमध्ये थोडी स्पर्धा निर्माण होऊन त्या ठिकाणी बाजारभाव थोडेफार वाढू शकता अशी शेतकऱ्यांची मागणी होती. आणि म्हणून शासनाने बाजार समित्यांना सांगितले की जो काही व्यापार आणि जो काही व्यवहार नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बाजार समितीमध्ये होईल त्यावर कुठल्याही प्रकारची बाजार फी आकारू नये. परंतु तेच धोरण जर बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये जर ठेवलं तर बाजार समितीचा जो काही कारभार आहे, जे काही प्रशासकीय खर्च आहे तो सुद्धा या ठिकाणी भागवणं शक्य होणार नाही. बाजार समितीचा कारभार ठप्प होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना तशी सूट त्या ठिकाणी दिली जाऊ शकणार नाही. मात्र नाफेड आणि एनसीसीएफच्या बाबत बाजार समिती तसा विचार करू शकते. माननीय मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली का बाजार समितीमधून नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदी करणार. परंतु अद्याप आपण जर बघितलं तर अजून काही त्याची खरेदी सुरू झालेली नाही. परंतु दुसऱ्या बाजूनी गव्हर्नमेंटनी आदेश काढलाय, म्हणजे परिपत्रक काढलंय का बाजार समितीतून होणाऱ्या खरेदीवर शासनाचा बाजार समितीचा जो 1% सेस आहे तो लागणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आज 2 लाख मॅट्रिक टन ही खरेदी जवळपास 20 लाख क्विंटलची खरेदी होणार आहे. आणि आज जर त्याचा दर बघितला शासनाचा तर तो 1580 रुपये पर क्विंटल आहे. आणि त्याची एकंदरीत रक्कम ही 316 कोटी होणार आहे. आणि त्याचे बाजार फीचा सेस होणार आहे 3,16,00,000 रुपये. आणि तो जर एका बाजूने सरकार माफ करणार असेल शासनाच्या खरेदीला आणि तीच जर दुसऱ्या बाजूने व्यापारी खरेदी करणार असेल तर त्याच्यावर तो भरावा लागतो. तर व्यापाऱ्यांची शासनाला ही विनंती आहे का दुसऱ्या व्यापाऱ्यांना पण तो सेस माफ केला पाहिजे. व्यापारी हा शेतकऱ्याचाच कांदा खरेदी करतोय तर मग व्यापाऱ्यांना का तो सेस लागावा? जर तो सेस लागून त्याचा जो बोजा जो आहे तो शेतकऱ्यांवरच येतोय इनडायरेक्टली, तर शासनाने व्यापाऱ्यांना पण तो सेस माफ करावा आणि सरकारी खरेदीला पण करावा. दोघांना वेगवेगळा न्याय नको, एक समान न्याय असावा हीच व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी.